हॅलो हॅलो आजोबा, चंदू बोलतोय। अरे चंदू, अरे आहेस कुठे तू? आलास का पुण्याहून? हो हो आलो ना। आधीकडे गेलो होतो, तिकडे समजलं की प्रथमेश वाड्यावर आहे आणि तुमचा फोन येऊन गेल्याचंही समजलं। आजोबा मी आजच येऊन प्रथमेशला घेऊन जातो। अरे त्यासाठीच तुला फोन करायला सांगितलं होतं, म्हणजे तुझी खेप वाया जायला नको। म्हणजे? चंदू, माझं असं म्हणणं आहे की आणखीन काही दिवस प्रथमेशला वाड्यावर राहू देत, अर्थात तुझी हरकत नसेल तर। हो, हरकत कसली आहे त्यात आजोबा? उलट तुमच्या बरोबर असल्यावर खुश असतो तो। नाही, तसं काही खास कारण नाहीये, पण मला सवय झाली आहे आता प्रथमेशची। शिवाय तो असला की वाड्यावर जाग असते। एकदा तो गेला की हा वाडा मला खायला उठेल। आणखीन दुसरं कारण म्हणजे तू आलास की तो हट्ट करणार, आणि बालहट्टापुढे कोणाचं काय चालतं? ठीक आहे आजोबा, तुम्ही कळवा, तुमचा फोन आल्यानंतर येऊन घेऊन जाईन त्याला मी। फार त्रास देत नाही होतो तुम्हाला? अजिबात त्रास देत नाही। अरे आमच्यातलं आता आजोबा बिजोबा हे नातं जाऊन मैत्रीचं असं एक खूप छान गोड नातं तयार झालं आहे। नाही बघा आजोबा, त्याच्या मागे फार धावत बसू नका। काळजी घ्या तब्येतीची। ठेवू फोन? बरं, ठेव हो। श्रीराम श्रीराम। हवा तेव्हा मला फोन लागत नाही। कुणाला फोन लावतोय वंस? सुलेखाला। सुलेखाला? हो का? बंदी आहे का? तिला फोन करायची बंदी आहे का? चोरी आहे का? गुन्हा आहे? अहो पण मी अजिबात ऐकणार नाही। मी करणार आहे फोन। आज ती कुठल्या परिस्थितीत ते कळतंय ना आपल्याला। बिचारी एकटी पडली, तिचा होणारा नवरा गेलेला आहे। एकटेपणा काय असतो ना, तो मला विचार। काही माणूस की बिणूस की आहे की नाही? वंस, तिला फोन करू नका असं म्हटलं का मी? नाही, तू कधीच काही म्हणत नाहीस ग, पण मी आता काहीतरी म्हणणार आहे। खरं म्हटलं तर हा विषय मी टाळणार होते, पण तू मला बोलायला भाग पाडलंस। एकटं पडलेल्याला आणखी कसं एकटं पाडायचं ना, तुमच्याकडून शिकावं। आधार गेलाय ग तिच्या आयुष्याचा। आधी आपण हिरावून घेतला आणि आता नियतीने हिरावून घेतलाय। वंस, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आधीच पोलिसांच्या चौकशा सुरू आहेत, त्याच्यात चौकशी? तिची कशाला करायची चौकशी? तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू झालाय। अगो बाई, म्हणजे आता त्याचा खून तिनंच केला असं म्हणायचंय का तुला? मी असं म्हटलं नाही, पण तिने केला नाही असंही तू म्हणत नाहीयेस। माझं म्हणणं इतकंच आहे की पोलीस चौकशी करतायत ना, मग त्यांना जर कळलं की तुम्ही सुलेखाला फोन करता तर उद्या त्यांनी तुम्हाला चौकीत बोलवलं नाही, बोलू देत ना। चौकशी करता चौकीवरती बोलू देत। मग मी सुद्धा सांगेन ना त्यांना ती कोण आहे, काय आहे। आणि आता जर का मला तिचा फोन लागला ना, तर मी सुलेखाला सांगणार आहे, भाई गो पुन्हा तुझ्यावरती आळणार आहे, तेव्हा सांभाळून राहा। हो वंस? नाही, मला कोणाचं काही ऐकायचंच नाहीये ग। इतरांना काही म्हणायचं असेल ते म्हणू दे, पण मी तिला एकटी पडू देणार नाही। निर्दयी लोक सगळे। आधी एकटं पडायचं आणि मग नंतर चोरून चोरून फोन करायचे। काय काय म्हणालात तुम्ही? मला काही कळलं नाही। नाही, तुला नाहीच कळणार, पण जेव्हा तुला कळेल ना, तेव्हा कळेल की मी जे म्हणते तेच बरोबर आहे म्हणून। फोन पण मेला नेमका बंद पडलाय की काय कोणाला माहिती। श्रीराम श्रीराम। प्रथमेश कसा आहे रे आता?
अहो तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. अंगणात खेळतोय. पण मालक रात्री 2दा दचकून जागा झाला हो, स्वप्नात काहीतरी बघितल्यासारखा. मला त्याची फार दया येते मालक. आपल्याला काय झालं तर आपण बोलू तरी शकतो, त्याला काय झालं तर तो काही बोलू पण शकत नाही. बरं, त्या दिवशी रात्री सोपान आजोबा कुठे होते काही सांगितलं का त्यांनी? सांगितलं त्यांनी मला नेहमी सारखंच गोल गोल, आणि मला ते काही पटलेलं नाही. मी सांगतो मालक, सोपान आजोबांनी ज्या पोराला काहीतरी केलंय. नाही तर मला सांगा, रात्री शांतपणे झोपायचं सोडून हा पोरगा त्या भुयाराजवळ काय करत होता? सर्वसाधारणपणे लहान मुलांना अंधाराची भीती वाटते, आणि प्रथमेशने भुयाराच्या अंधारात जाणं मला काही पटत नाहीये. तेही दिवसा ढवळ्या नव्हे, रात्री. तू तिथे गेलास तेव्हा प्रथमेश चक्कर येऊन पडला होता, आणि शुद्धीवर आल्यावर त्याने पार्वती वहिनीच्या फोटोकडे बोट दाखवलं. काय सुचवायचं असेल त्याला? हेच, पार्वती वहिनी आणि शुभ्राताईंमध्ये साम्य आहे. जेव्हा प्रथमेश भुयाराजवळ होता तेव्हा शुभ्रा आदिनाथ बरोबर खोलीत होती. मग प्रथमेशने असं काय पाहिलं भुयाराजवळ की त्याला चक्कर आली? ती चक्कर होती का त्याला कोणीतरी भुयारात जाण्यापासून रोखलं होतं? आणि रोखलं असेल तर का रोखलं असेल? आणि नेमके त्याच वेळी सोपान काका कुठे होते? मालक, माझा या सोपान आजोबांवरच जास्त संशय आहे. ह्या माणसाचं मला सगळं खोटं वाटतं. चालण्यापासून बोलण्यापर्यंत सगळं खोटं वाटतं. माझी खात्री आहे मालक, या म्हाताऱ्यानेच प्रथमेशला त्या दिवशी काहीतरी केलं असणार. तसं असतं विष्णू तर प्रथमेशने शुद्धीवर आल्यावर सोपान काकांकडे बोट दाखवलं असतं, पार्वती वहिनीच्या फोटोकडे नाही. त्या थोड्याशा वेळात भुयाराच्या दाराशी असं काहीतरी घडलं असणार जे प्रथमेश सांगू शकत नाही, आणि सोपान काकांना सांगायचं नाही. मालक, सोपान काका आणि प्रथमेश मध्ये असं काय वैर असेल? सोपान काकांना पाहिल्यानंतर प्रथमेशची नजर पाहिलेत कधी? फक्त राग दिसतो त्याच्यात. असं दोघांचं कसलं वैर आहे? काय संबंध दोघांचा एकमेकांशी? जन्मोजन्मीचे शत्रू असल्यासारखे वागतात. संबंध जन्मोजन्मींचाच आहे विष्णू, पण वैर काय आहे तेच कळत नाहीये. कळेल, हळूहळू कळेल. पण त्याआधी त्या रात्री या तिघांमध्ये काय घडलं हे बघायला हवं. तिघ? सोपान काका, प्रथमेश आणि पार्वती वहिनी. घे रे, मला सांग काय झालं? तुला का बोलवलं होतं त्याने पोलीस स्टेशनला? अभिमानच्या बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी. मग तोच आहे? हो, म्हणजे असावा. बॉडीची अवस्था इतकी भयानक होते ना की ओळखणं खूप कठीण होतं. अरे देवा. तिथून आल्यापासून असं सगळे सुन्न झाल्यासारखं झालंय. त्यात यशवंतराव पण इथं नाही आहेत, आणि मी त्यांच्याकडे काम करायचो म्हणून
बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी मला सुद्धा बोलावलं होतं. पण जोपर्यंत घरचा कोणी बॉडी आयडेंटिफाय करत नाही ना, तोपर्यंत पोलीस सुद्धा कुठलाही स्टँड घेऊ शकत नाहीत. काल कळलं की यशवंतराव आणि परमेश्वर राजस्थानला गेलेत आणि आता त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. अरे बापरे, सगळाच घोळ झालाय का? यशवंतराव हा धक्का कसा पचवणार आहेत कोणास ठाऊक. चंदू, पोलिसांनी तुला काही प्रश्न विचारले, म्हणजे तुझी चौकशी वगैरे केली का? बरीच. यशवंतराव आणि अभिमानची माहिती विचारत होते. सुलेखाबद्दलही माहिती गोळा करत होते. हीच माहिती त्यांना पुढेही उपयोगी पडेल ना. म्हणजे अरे, म्हणजे अभिमानच्या मृत्यूशी सुद्धा सुलेखाचा संबंध आहे? म्हटलं तर कशाशी संबंध नसतोय. आणि हा असा संशयास्पद मृत्यू जर झाला असेल ना, तर मग बरेच तर्कवितर्क लढवले जातात. आणि पोलिसांना काय चौकशीसाठी कुठलंही कारण पुरतं नका. कदाचित आधीलाही चौकशीला बोलावलं जाईल. काय? आधीला कशाला? तुला माहितीये नाही? राणे, बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी कोण आलं होतं का? सावंतनी सांगितलं म्हणून तुम्ही ऐकलं? राणे, चंद्रकांत शास्त्रीचा आणि अभिमान सरंजामेचा काय संबंध आहे? आणि सावंत कुठे आले नाहीत म्हणजे? कुठे गेले? नाशिकला कशाले? राणे, मले सावंत नाशिकला कुठे गेले ना त्याचा रिपोर्ट पाहिजे आत्ताच्या आत्ता. समजलं? एक मिनिट थांब, होल्ड कर. हा बोल. कुठं? कधी? नक्की विक्रांतच होता का? हा ठीक आहे, लक्ष ठेवून राहा. राणे, विक्रांत भोसले पुणे मुंबई मार्गावरून पुण्यात पोचतोय. गाडी पुण्यात पोचलेली नाही. आत्ताच्या आत्ता निघायचं. आणि यावेळी मला कुठली बी गडबड नकोय बर का, नाही तर पहिली गोळी तुले घालीन मी. लक्षात ठेव. चला निघा. तुम्ही मला नाही अरेस्ट करू शकत का? हात बांधलेत माझे? छे छे. पण अशा परिस्थितीत जर तुम्ही मला अटक केली तर तुमची कर्तबगारी काय? तुमचं शौर्य काय? तुम्ही तर फक्त अंदाज बांधत फिरत होता. मी स्वतः तुमच्या समोर आलोय. हिम्मत असेल तर एक इन्स्पेक्टर म्हणून मला पकडून दाखवा. चॅलेंज देतो तुम्हाला? ते तर तेव्हाच दिलं होतं जेव्हा मी पळून गेलो होतो. आता तर मला पकडायचे रस्ते मीच दाखवतोय तुम्हाला. आता काही गोष्टी नीट ध्यानात ठेवायच्या. इन्स्पेक्टर वसलवाल, माझ्या माणसांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनवर बोलवून त्रास द्यायचा नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 5 दिवस देतो तुम्हाला. 5. ह्या 5 दिवसात तुम्ही मला पकडून दाखवा. नाहीतर 6व्या दिवशी स्वतः विक्रांत भोसले तुमच्या चौकीवर येईल. तुम्ही त्याला पकडू शकला नाहीत म्हणून.
नमस्कार, मी विक्रांत भोसले. आपण याआधी भेटलोय ना. मागच्या वेळी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा आपण दीनानाथ शास्त्रींच्या वाड्यावर जाणार होतो त्यांना भेटायला. आलं लक्षात माझ्या. पण आपल्या त्या भेटीतून फारसा असा निष्कर्ष काहीच निघाला नाही. खरं तर तेव्हा तुमचा आणि दीनानाथ शास्त्रींचा फोन नंबर आणि पत्ता दोन्ही गोष्टी माझ्याकडून हरवल्या. तेव्हा मला आजोबांनी काही गोष्टी विचारल्या होत्या. त्या संदर्भात मला आणखीन काही गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या. काही योगायोग आहे बघा. आजोबांना मनीषाविषयी काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ते सांगायच्या आहेत. अर्थात गेल्या वेळीच्या भेटीत आणि ह्या वेळीच्या भेटीत खूप फरक आहे. मागच्या वेळी आपण सुलेखाविषयी बोललो होतो. ह्यावेळी आपण मनीषाबद्दल बोलणार. मनीषाबद्दल? मनीषाविषयी सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला आठवत आहेत, काही आठवणी, त्यांचा आम्हाला खूप उपयोग होईल. पण झालंय काय? नाही, तुम्ही घाबरू नका. काही झालेलं नाही आहे. आम्हाला मनीषाविषयी काही माहिती हवी आहे, एक उत्सुकता म्हणून. किंवा मागच्या वेळी जी आपली चर्चा झाली होती त्याचं पुढचं पाऊल समजा. अर्थात ही माहिती आम्हाला हवी आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही तुमच्याकडे येऊन. नको नको. दीनानाथ शास्त्रींच्या वयाचा विचार करता त्यांना जास्त त्रास देणं मला पटणार नाही. त्यापेक्षा मला 4 दिवसाची मुदत द्या. मी स्वतः फोन करून तुम्हाला सांगेन. ठीक आहे, तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला न्यायला येईन. चालेल. मला माहिती होतं तुम्हाला फोन करशील सुलेखा. बोल. डोंट ट्राय टू ॲक्ट टू स्मार्ट विक्रांत. मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न खूप चांगला होता. गुड, व्हेरी गुड. कौतुक समारंभानंतर करूया. आता अनायसे फोन केलाच आहेस तर माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे पटापट. काल कुठे होतीस? का? संशय आहे तुझ्यावर, अभिमानच्या मृत्यूचा. माझ्यावर? काय बोलतोयस तू? माझा प्रश्न तू कुठे होतीस हा आहे सुलेखा. मी? उत्तर द्यायचं नसेल किंवा ते टाळायचं असेल तर उत्तर द्यायला वेळ लागतो, विचार करायला वेळ लागतो. कुठे होतीस तू? हाच प्रश्न मी तुलाही विचारू शकते ना. आणि नाही सांगायचं मला. हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुला का सांगू? आणि तू कोण आहेस? आता तर पोलिसातही नाहीस. म्हटलं तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही का? त्या दिवशी उगाच जाऊ दिलं तुला सुलेखा. काही प्रश्नांची उत्तरं मिळायला उशीर झालेला बरा नसतो म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. एकदा हातातून निघून गेलेली वेळ परत येत नाही असं म्हणतात. आणि आता तुझी कितीही इच्छा असली तरी ती मी परत येऊ देणार नाही. जीव मुठीत घेऊन पळताना कसं वाटलं सुलेखा? देशील? माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देशील, तुला द्यावंच लागेल. टिल देन टेक गुड केअर ऑफ युअरसेल्फ. सी यू सून.